बांगलादेशकडून भारत सरकारला शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी. पंतप्रधान मोदी शेख हसीना यांच्याबाबत काय निर्णय घेणार याकडे जगाचं लक्ष. यावल इथल्या अंगणवाडीत पोषण आहारात निघाल्या अळ्या. मुलांच्या पोषण आहारात अळ्या निघाल्यानं पालक संतप्त. शिवभोजनाची ही तपासणी 2 दिवसात कारवाईचं आश्वासन. आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येचं प्रकरणाचं कनेक्शन आता धाराशिवपर्यंत. धाराशिवच्या कळंबमधनं एका आरोपीला अटक. सोलापूरमधील विमानसेवा सुरू करण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं अनोखं आंदोलन. ठाकरेंच्या पक्षाकडनं कागदी विमान उडवत केला निषेध. मुंबईमध्ये सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0चं आज लोकार्पण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित. शरीरावर टॅटू काढल्यामुळे नोकरीस अपात्र. टॅटूमुळे उमेदवाराला नोकरीला अपात्र ठरवणं बेकायदेशीर. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद. डिसेंबरचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार. वर्धा शहरामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई. मुख्य जलवाहिनी फुटली. 3 दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प. नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये साई भक्तांची अलोट गर्दी. साईंचं मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुलं राहणार. चालू वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत साई दरबारी. माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरान पर्यटकांनी केलंय फुलून. खाजगी बसेसच्या अपघात आणि आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधनं अनेकदा अवैध माल वाहतूक. जादा पैशांसाठी बस चालकांकडनं प्रवाशांचा जीव धोक्यात. जळगावात खाजगी बसचा भीषण अपघात. अपघातात एका महिलेचा मृत्यू. 15 जण जखमी. धरण गावातल्या वराडसीन गावाजवळ अपघात. सोलापूरच्या बार्शीमध्ये दुहेरी हत्याकांड. शेतीच्या वादावरनं मायलेकांची हत्या. बार्शीतल्या भोयरे गावात शेतीचा वाद विकोपाला. जालन्यात एसटी बसचा भीषण अपघात. जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या एसटीचा अपघात. अपघातात एसटीतील 15 ते 17 प्रवासी जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.